सदलगा येथील कुंद कुंद शाळेच्या सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 35 लाख रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आला। यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी कोणताही भेदभाव न मानता विकास कामे राबविल्याचे सांगितले। सदलगा येथील कुंद कुंद शाळेच्या सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी व मान्यवरांच्या हस्ते शाळेला धनादेश वितरण करण्यात आला। अध्यक्षस्थानी कुमार बदनिकाई होते। सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले। यावेळी मान्यवरांचा सत्कार समारंभही पार पडला। शासनाकडून मंजूर झालेला 35 लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, सदलगासह परिसरात कोणताही भेदभाव न मानता सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले आहेत। आपण व आमदार गणेश हुक्केरी यांनी विविध मंदिरे, सांस्कृतिक भवन व अन्य विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विकास कामे राबविली आहेत। कुंद कुंद शाळेच्या सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले। ಈಗಾಗಲೇ 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಚೆಕ್ ಮುಖಾಂತರ। ಇವತ್ತು 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅದರ ಕಟ್ಟಡ ಪೂರ್ತಿ ಆದ್ಮೇಲೆ ಅದು ಯಾವಾಗಲೂ ಪದ್ಧತಿ ಐತಿ, ಏನಂದ್ರೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಮೇಲೆ ಕೊಡ್ತಾರೋ ಆ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು 14 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಮಂಜೂರು ಮಾಡಂತ ನನ್ನಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರು। ಆ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ 35 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕಂತ ರೂಪದಾಗಲ್ಲ, 35 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಮ್ಮೆ ಹಣವನ್ನು ನಾವು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯವರು ನಾಳೆ ಸೋಮವಾರ ಅಥವಾ ಮಂಗಳವಾರ ಟೆಂಡರ್ ಕರೀತಾರೆ। ಸಂಸ್ಥೆಯವರು ಬೇಕಾದ್ರೆ ಅವರ ಯಾರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅನ್ನು ಹಿಡಿದ ಆ 35 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಅದೊಂದು ಸಭಾಭವನ मुगसಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ आमदार गणेश हुक्केरी यांनी कुंद कुंद शाळेचा नावलौकिक मोठा आहे। शाळेतर्फे उत्तम ज्ञानार्जन करण्यात येत असून सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार हा निधी मंजूर झाल्याचे सांगितले। ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಇವತ್ತು ನಿಜವಾಗೂ ಸುಮಾರು 90ರಲ್ಲಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಒಂದು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಸುಮಾರು ಇವತ್ತು 720 ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕಲಿತ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಲಿ ಹಾಗೂ ಕಮಿಟಿದವರು ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಇವತ್ತು ಈ ಭಾಗದ ಬಡವರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನ ಆಗಲಿ ಒಂದು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಕಾಳಜಿಯನ್ನು ವಹಿಸಿ ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ನೋಡಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸಮುದಾಯ ಭವನ ಕಟ್ಟಿ ನೀವು ಗ್ಯಾದರಿಂಗ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವ್ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ್ತಿದೆ ಆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಇವತ್ತು ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ಇದ್ದಾರೆ। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ ರೀತಿ ಬೆಳೀಲಿ। ಇವತ್ತು ಬರೀ 720 ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇಲ್ಲ, ಇದು ಈ ಜಾತಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಡಗೋಲ್ ಬೈನಾಕವಾಡಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಳ್ಳಿಯಿಂದ। यावेळी विद्यासागर भवन निर्मितीसाठीही उर्वरित 15 लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष चनगोंडा पाटील यांच्याकडे देण्यात आला। कार्यक्रमास उदय पाटील, अरुण देसाई, ॲडव्होकेट रमेश देसाई, पापा पाटील, तमन्ना कमते, महादेव मदाळे, पिरगोंडा पाटील, कुबेर अजन्नावर, बाळू डांगे, राजू काळे, सतीश पाटील, राजू पाटील, पंकज टिप्पण्णावर, अभिजित पाटील यांच्यासह मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। मुख्याध्यापक मुद्दी गौडर यांनी आभार मानले।